सांगा, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हे शब्द तुम्ही याच्या आधी ऐकलेत का? काय असतं हेरिडिटी, इव्हॉल्युशन काय असतं, ऐकलंय कोणी कधी? मागच्या वर्षीमध्ये किंवा असं आजूबाजूला अनुवंशिकता आणि उत्क्रांती मराठी शब्द तरी ऐकलेत कधी? ऐकलंय? अरे वा, चांगली गोष्ट आहे. काय असते हेरिडिटी? हेरिडिटी काय असते? आपण आपल्या घरामध्ये जर बघितलं तर आपले जे भाऊ बहीण असतात ते आणि आपण सारखे दिसत असतो. म्हणजे आपल्या चेहऱ्याचा आकार किंवा चेहरा आपल्याला दिसणं थोडंफार सिमिलर असतं, बरोबर? आपण कोणासारखे दिसत असतो? आपल्या आई आपल्या पॅरेंट्स सारखे दिसत असतो आपण, बरोबर? हेच आहे हेरिडिटी, की आपण आपल्या आई वडिलांकडून जे गुणधर्म आपल्याला मिळतात, मग ते दिसण्याच्या स्वरूपात असतील, काही आपले हॅबिट्स असतील, आपले काही गुण असतील, ते आपल्याला आपल्या आई वडिलांकडून मिळालेले असतात. कधी कधी आपल्याला आईला एखादी गोष्ट आवडत असते, ती सेम गोष्ट आपल्याला पण आवडत असते. हे झाले हेरिडिटी. हे समजते सोप्या पद्धतीने. हेरिडिटी म्हणजे काय? आपण जेव्हा आपल्या आई वडिलांकडून आपल्याला काही गुणधर्म, काही आपल्या हॅबिट्स वगैरे आपल्याला मिळतात, तेव्हा आपण त्याला म्हणूया हेरिडिटी. त्यानंतर इव्होल्युशन. इव्होल्युशन तर तुम्ही मे बी 5वी 6वी पासून ऐकत आलाय. इतिहासाच्या पुस्तकामध्ये, हिस्ट्री मध्ये सुद्धा तुम्हाला होतं आणि आता सायन्स मध्ये पण आहे. इव्होल्युशन काय आहे? काय होतं इव्हॉल्व म्हणजे? इव्हॉल्व होणं म्हणजे काय होतं? गडचिरोली आश्रमशाळा, सालसदी आश्रमशाळा, कोण सांगेल याचं उत्तर? इव्हॉल्व होणे म्हणजे काय होतात, नक्की काय होतं? व्हॉट इज इव्होल्युशन? सगळ्यात सोपं उदाहरण, माकडापासून माणूस तयार झालं म्हणजे इव्होल्युशन, बरोबर? माकड होते, त्याच्यामध्ये चेंजेस झाले, काही बदल झाले, अँड इट ट्रान्सफॉर्म इनटू ह्युमन बीइंग. तो माणूस बनला. माणूस आत्ताच जो आपलं आपण आहोत, हे असं लगेच एका रात्रीत तयार झालंय का? काहीतरी जादू झाली आणि मग लगेच माकडापासून माणूस बनला, असं झालंय? खूप वर्षांचा, हजारो वर्ष त्यामध्ये जावी लागली आहेत. त्याच्यामध्ये काही जेनेटिक चेंजेस झाले, फिजिकल चेंजेस झाले आणि हळूहळू आत्ताचा जो माणूस आहे तो तयार झाला, राईट? या बदलांना म्हणायचं आपण इव्होल्युशन. इव्होल्युशन इज अ व्हेरी स्लो अँड स्टडी चेंजेस. हळूहळू होतात आणि एका कंटिन्युअस चालूच असतात, ते असतात इव्होल्युशन. So we are starting a new chapter. First, heredity and evolution. पहिल्यांदा बघूया व्हॉट इज हेरिडिटी. हेरिडिटी काय असते आणि ती कशी होते किंवा त्याच्यातून काय आपल्याला साध्य होतं. So heredity is a biological process that passes straight from parents to offsprings. हेरिडिटी मध्ये काय होतं? ही बायोलॉजिकल प्रोसेस आहे, म्हणजे एक जैविक प्रक्रिया आहे ज्यातून पॅरेंट्स कडून
पालकांकडून त्यांच्या मुलांना ऑफस्प्रिंग्सला काही गुणधर्म मिळतात, काही ट्रेट्स मिळतात, म्हणजे त्यांच्यासारखं दिसणं मिळतं, त्यांचे गुण मिळतात, त्यांचे हॅबिट्स मिळतात. आणि हे कशातून पास होतं? फ्रॉम द जीन्स. फ्रॉम द जीन्स. पालकांचे जे जीन्स आपल्याला मिळतात त्याच्यामधून आपल्याला हेरिडिटी पास होते. इट इज द बेसिक युनिट ऑफ हेरिडिटी. आपल्या शरीरामध्ये असणारे जे डीएनए आहेत, आपल्याला आपल्या पालकांचे डीएनए मिळतात आणि आईकडून अर्धे मिळतात, अर्धे बाबांकडून मिळतात. आणि ह्या डीएनए वरती असतात जीन्स. डीएनए वरती असतात हे जीन्स. आणि त्या जीन्स मध्ये काय असतं? जीन्स मध्ये सगळं असतं, काय नसतं. आपल्या केसांचा रंग ठरवण्याची ताकद असते, आपल्या डोळ्यांचा रंग ठरवण्याची ताकद असते, आपल्या कानांचा आकार, आपल्या चेहऱ्याचा आकार, आपल्या शरीराचा आकार, सर्व काही ठरवण्याची जी कॅपॅसिटी असते ती कुणामध्ये असते? या जीन्स मध्ये असते. आणि हेच आपल्या पुढच्या पिढीला आपले गुणधर्म देतात. सो हे जीन्स पॉवरफुल स्ट्रक्चर आहे आपल्या शरीरामधलं. आपली जी डेव्हलपमेंट होते, आता काही जणांची केस कुरळी असतात, सेम त्यांच्या आई किंवा बाबांसारखी असतात. ते कुठून मिळतं? या जीन्स मध्ये, या डीएनए मध्ये ते जीन असतात की आपली केस कुरळी व्हावी किंवा केस स्ट्रेट असावी. हे सुद्धा आपल्या जीन्स वरती डिपेंड असतं. आपले फिजिकल अँड बिहेवियर कॅरेक्टर्स, आवर फिजिकल अँड बिहेवियर कॅरेक्टर्स आर डिपेंड अपॉन हेरिडिटी. आताच मी सांगितलं की आपण दिसतो आपल्या आई वडिलांसारखे, वडिलांसारखे, आणि हे आपल्याला कुठून मिळतं? अनुवंशिकतेने, हेरिडिटीने मिळतं. जसे चांगले कॅरेक्टर मिळतात तसंच कधी कधी डिसीजेस सुद्धा मिळतात. जे रोगांचे आपल्याला एखादा काही अनुवंशिक आजार असेल, जर बीपी असू दे किंवा शुगर असू दे, तो बेबी मध्ये ट्रान्सफर होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो हेरिडिटीची स्टडी जी आहे त्याचा अभ्यास करणं का महत्वाचं ठरतं? जेणेकरून हे जे अनुवंशिक आजार आहेत ते होऊच नयेत किंवा ते आपल्याला कशा प्रकारे टाळता येऊ शकतात. हे झालं माणसांच्या स्वरूपात. सेम ऍग्रिकल्चर मध्ये, प्लांट्स मध्ये सुद्धा डीएनए आणि आरएनए असतात. प्लांट सेल मध्ये सुद्धा डीएनए आरएनए असतात. मग त्या आपल्याला तुम्हाला माहिती असतील काही संकरित बियाणे असतात ज्याच्यामधून आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न मिळतं. उत्पन्न वाढवण्यासाठी असे संकरित बियाणे वापरतो आपण. किंवा काही जणांकडे जर्सी गाया असतील. जर्सी गाय माहिती तुम्हाला? माहिती नाही? माहिती गायीचे प्रकार असतात ना. ओके, माहितीये. यशवंत सरांच्या त्या मुलींना माहितीये. अजून कुणाला माहिती? आपली देसी गाय असते, त्यानंतर जी दूध उत्पादनासाठी वापरतात ती जर्सी गाय असते. तिच्यामध्ये त्यांच्या जीन्स मध्ये चेंजेस केलेले असतात जेणेकरून ते जास्त दूध देतील. हे आपल्या फायद्यासाठी आपण त्याचा हेरिडिटीचा अभ्यास केला आणि त्याचा आपल्याला फायदा करून घेतला. आता ह्याचा शोध कोणी लावला, कसा लावला, कशासाठी लावला ते पण थोडस बघूया. तर सायंटिस्ट, सगळ्यात महत्वाचे जे सायंटिस्ट आहेत ते म्हणजे ग्रेगर मेंडेल अँड ह्युगो दे रिस. हे या सायंटिस्टचं जे कंट्रीब्युशन आहे
त्यांचं जे योगदान आहे शोधण्यामध्ये हे अबाउट हेरिडिटी अँड एनिथिंग अदर इव्हॉल्युशनरी कंट्री, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघूया त्यांनी काय शोध लावला. तर हे ग्रेगर जोहान मेंडेल, ही इज अ फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. त्यांनी मॉडर्न जेनेटिक्सचा सुरुवात केली, त्याच्याबद्दल स्टडी करायची सुरुवात केली आणि त्यांना खूप सारे टाइम गेला ह्याबद्दल माहिती करून घेण्यासाठी, किंवा त्यांनी खूप स्टडी केलं जेणेकरून त्या हेरिडिटी बद्दल काही कन्फ्युजन काढू शकतील. So in 1901 त्यांना एक काही चेंजेस दिसले. कुणाला? ह्युगो दी रिस या सायंटिस्टला. ह्युगो दी रिस अभ्यास करत होता ग्रास हॉपर वरती. ग्रास हॉपर नाकतोडा माहिती तुम्हाला? ग्रीन कलरचा असतो, असा एवढा लांब असतो तो. ग्रास हॉपर्स, नाकतोडे म्हणतात त्यांना मराठीमध्ये, ऐकलंय? त्यांच्यावरती ते स्टडी करत होते आणि त्यांच्यावरती करताना त्यांना असं दिसून आलं की याच्यामध्ये काहीतरी वेगळं जेनेटिक सामग्री आहे, काहीतरी वेगळं जेनेटिक मटेरियल आहे. मग त्यांनी त्याचा शोध घेतला आणि त्यांना शोध घेतल्यानंतर क्रोमोझोम्सच्या पेयर्स दिसले. क्रोमोझोम्स वरती आपले डीएनए अटॅच असतात, त्यांना ते क्रोमोझोम्स दिसले. मग त्यांनी त्याचा अभ्यास केला की हे काय आहे, कशासाठी आहे, त्याचा काय उपयोग होतो. आणि त्याच्यातून त्यांना समजलं की सर्व सजीवांमध्ये, सर्व लिव्हिंग थिंग्स मध्ये जे जेनेटिक मटेरियल असतं ते काय असतं? डीएनए असतो. आणि डीएनए मधून जे आपल्याला सगळे जे कॅरेक्टरिस्टिक्स मिळतात ते जीन्स मधून मिळतात. आणि पुढच्या पिढीला जे जीन्स मिळतात ते क्रोमोझोम्स थ्रू मिळतात. क्रोमोझोम्स ट्रान्सफर होतात फ्रॉम पेरेंट्स टू द ऑफस्प्रिंग. आणि क्रोमोझोम्स वरती अटॅच असतात डीएनए अँड जीन्स, जे आपल्याला हेरिडिटीसाठी, इव्हॉल्युशनरी चेंजेस साठी मदत करतात. येस. सो हे वॉल्टर सॅटनने याचा शोध लावला. त्यानंतर ह्युगो द रिस यांनी म्युटेशन बद्दलची माहिती किंवा म्युटेशनल थिअरी शोधून काढली. म्युटेशन म्हणजे काय? की एखाद्या स्पीसीज मध्ये, एखाद्या लिव्हिंग थिंग मध्ये होणारे, अचानक होणारे बदल. तुम्ही कधी बघितलंय असं की कुणाला काही माणसांना 6 बोट असतात एका हाताला, असं बघितलं? ऋतिक रोशन माहिती सगळ्यांना, हिरो, पिक्चर बघता तुम्ही सर्वजण, बघता ना? त्याला 6 बोट आहेत. पण सगळ्यांना नॉर्मली तर सगळ्यांना 5 बोट असतात. मग त्याला अचानक 6 बोट कुठून आली? बरोबर. ही म्युटेशन आहे की नॉर्मली आपल्याला सजीवांना माणसांच्या जीन मध्ये, माणसांच्या डीएनए मध्ये जे आपले सगळे जीन्स आहेत ते आहेत 5 बोटांसाठी. ते 5 बोट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पण अचानक त्यांच्या जीन मध्ये काहीतरी चेंजेस होतात. एखादा जीन इकडचा तिकडे उलटा पुलटा झाला की मग हे असं म्युटेशन होतं आणि 5च्या जागी 6 बोट, 2च्या जागी 3 पाय किंवा असे काही चेंजेस होत राहतात. सो त्याला म्हणतात म्युटेशन. सडनली झालेले जीन्स मध्ये झालेले चेंजेस, ॲबनॉर्मल बिहेवियर ऑफ जीन. त्याच्याबद्दल या ह्युगो द रिस या सायंटिस्टने शोधून काढले. त्यांचा रोड मॅप बघूया की कशा प्रकारे आपण
डीएनए किंवा जीन्स बद्दल माहिती मिळवली. तर सगळ्यात पहिल्यांदा जो वॉल्टर सॅटन आहे, आपण बघितलं आता 1902 मध्ये वॉल्टर सॅटनने अभ्यास केला नाकतोडांवरती आणि तिथून त्याला समजलं that genes are carried through the chromosomes. It observed that chromosomes carry hereditary information. आपल्यामध्ये जे जीन्स कॅरी होतात ते कुठून येतात? क्रोमोझोम्स वरून येतात. आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची माहिती मिळाली. आतापर्यंत फक्त असं आपल्याला माहिती होतं, सायंटिस्टला एवढंच माहिती होतं की जीन्स कॅरी होतात, पण ते कशामधून होतात, त्यांच्यासाठी काही ट्रान्सपोर्टेशन आहे का, ते कॅरी होण्यासाठी काही मीडियम आहे का, हे त्यांना माहित नव्हतं. मग ज्यावेळेस क्रोमोझोम्सचा शोध लागला, क्रोमोझोम्स ऑब्झर्व झाले, त्यावेळेला त्यांना समजलं की क्रोमोझोम्स वरती हे हेरिडिटरी इन्फॉर्मेशन कॅरी होते. क्रोमोझोम्स असे एक्स सारख्या आकाराचे असतात आणि डीएनए त्याच्यावरती गुंडाळलेले असतात. असे डीएनए त्याच्यावरती गुंडाळलेले असतात. आणि हे क्रोमोझोम्स ट्रान्सफर करतात त्यांना फ्रॉम पेरेंट्स टू द ऑफरिंग्स. Then 1944 मध्ये ॲव्हरी, मॅककार्टी अँड मॅकलिऑड या तिघांनी अभ्यास केला आणि त्यांनी हे प्रूव्ह केलं की डीएनए हा आपला जेनेटिक मटेरियल आहे आणि त्याच्या आपलं जे ठीक आहे ते सर्व सजीवांमध्ये, सर्व लिव्हिंग थिंग्स मध्ये डीएनए हेच जेनेटिक मटेरियल आहे. एक्सपेक्ट काही व्हायरसेस, काही विषाणूंना आपण जर सोडून दिलं, काही व्हायरसेसला सोडलं, तर बाकी सर्वांमध्ये डीएनए हेच अनुवांशिक सामग्री आहे, जेनेटिक मटेरियल आहे. देन 1961 मध्ये अजून दोन सायंटिस्ट होते, फ्रँकॉइस जेकॉब अँड जॅक मोनॉड. त्यांनी हे शोधून काढलं की आपलं जे डीएनए आहेत त्या डीएनए मध्ये प्रोटीन सिंथेसिस कसं होतं, त्याचं एक मॉडेल बनवलं, प्रोटीन सिंथेसिस होण्याचं मॉडेल बनवलं. आणि त्याच्यामधून आपल्याला असं कळालं की हे जे डीएनए आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी लपलेल्या आहेत. त्या डीएनए मध्ये जे जीन्स आहेत त्या जीन्स मध्ये काही कोड लपलेले असतात आणि त्या कोडला ओळखून मग आपल्या पेशींमध्ये काय बनतात? प्रोटीन बनतात. जसं की तुम्हाला एखादी कोड किंवा पहेली माहिती, त्याच्यामध्ये काहीतरी अशा ओळी दिलेल्या असतात आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं असतं. असे गेम खेळलाय ना तुम्ही? पुस्तकामध्ये सुद्धा असे खूप सारे कोडे येतात आणि आपल्याला ते सोडवायचे असतात. तसंच हे जे आपले डीएनए आहे त्या डीएनए वरती हे जीन्स असतात आणि त्या जीन्स मध्ये काही प्रोटीन बनण्यासाठीचे कोड लपलेले असतात. ते ओळखून मग प्रोटीन सिंथेसिस होतं. समजलं इथपर्यंत? ओके. सो प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय? प्रथिने, आपले प्रोटीन्स बनण्याची प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये किंवा कोणत्याही सजीवांच्या, कोणत्याही लिव्हिंग थिंग्सच्या, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये प्रोटीन बनण्याची प्रक्रिया.
प्रोटीन आपल्या सेल्ससाठी, आपल्या ग्रोथसाठी खूप महत्वाचे असतात. आणि प्रोटीन सिंथेसिस इज अ फंडामेंटल प्रोसेस by which cells produce functional protein from the genetic instructions encoded in DNA. ही सेल आहे. सेलच्या न्यूक्लियस मध्ये आपल्या डीएनए असतात, जीन्स असतात आणि मग तिथेच ही प्रोटीन सिंथेसिसची प्रक्रिया होते. प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कुठे होते? न्यूक्लियस मध्ये, सेल न्यूक्लियस मध्ये होते. आणि हे सगळे फंक्शनल प्रोटीन्स असतात. फंक्शनल प्रोटीन म्हणजे काय? आपल्या बॉडीच्या, आपल्या सेलच्या किंवा आपल्या कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ग्रोथ मध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करणारे हे मॉलिक्युल्स असतात. आणि ते कसे बनतात? फ्रॉम द जेनेटिक इन्स्ट्रक्शन्स ऑफ डीएनए. डीएनए मध्ये हे जे तुम्हाला असे ब्ल्यू कलरच्या छोट्या छोट्या लाईन्स दिसतात ते आहेत जीन्स. त्या जीन्स मध्ये काही प्रथिनांचे कोड्स लपलेले आहेत आणि काही प्रोटीनचे कोड लपलेले आहेत. त्यांच्यामधून हे प्रोटीन सिंथेसिस होत राहतं. ते कसं होतं, त्याची प्रोसेस काय आहे ते आपल्याला ह्याच्यातून कळेल. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? जी प्रोटीन सिंथेसिसची प्रक्रिया आहे, प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये 3 मेन प्रोसेसेस येतात. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन आणि ट्रान्सलेशन. या 3 प्रोसेसच्या मदतीने प्रोटीन सिंथेसिस होतं. त्यातली फर्स्ट वाली फर्स्ट वाली आहे ट्रान्सक्रिप्शन. फर्स्ट प्रोसेस कोणती आहे? ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्ट करणे म्हणजे ट्रान्सक्रिप्टचा अर्थ असतो लिहून घेणे, एखादी गोष्ट कॉपी करून घेणे. सो याच्यामध्ये काय होणार आहे की हे आपलं डीएनए आहे, त्या डीएनए वरती एक मॉलिक्यूल येऊन अटॅच होतो. तुम्हाला हे डायग्राम दिसतात का? दिसतंय? डीएनए ला येऊन एक मॉलिक्यूल अटॅच करतो, त्याचं नाव आहे आरएनए पॉलिमरेज. काय नाव आहे त्याचं? आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेज येतो आणि इथे डीएनए सोबत अटॅच करतो आणि अटॅच झाल्यानंतर त्याचं काय काम असतं? ह्या डीएनए ला अनवाइंड करणे, म्हणजे त्याला ओपन करणे. त्याचे 2 स्ट्रँड असतात, एक स्ट्रँड खाली एक स्ट्रँड वरती, असं त्याचे ते 2 पार्ट त्याला उघडतात पूर्णपणे. आणि उघडल्यानंतर मग जे न्यूक्लियस मध्ये जे न्यूक्लियोटाइड्स फिरत असतात, न्यूक्लियोटाइड्स कोणते कोणते असतात? ए,
TGC हे 4 न्यूक्लिओटाइड्स असतात. ते एकामागोमाग इथे अटॅच होत जातात आणि त्यांच्या खालच्या कोडच्या प्रमाणे त्याला कॉम्प्लिमेंटरी असा विरुद्ध वेगळा स्ट्रँड तयार होत जातो. त्या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे काय, हा या जीन वरती असणारा कोड पुन्हा दुसऱ्या जीन वरती लिहून घेतला गेलाय. समजलं? या जीन वरती असणारा कोड दुसऱ्या जीन वरती लिहून घेतला गेलाय. दॅट इज नोन ॲज ट्रान्सक्रिप्शन. सो हा जो नवीन स्ट्रँड तयार झालाय त्याला म्हणतात mRNA, म्हणजेच मेसेंजर RNA. mRNA. तो mRNA ही सगळी प्रोसेस कुठे होते? न्यूक्लियस मध्ये होते. त्यानंतर एकदा का mRNA तयार झाला की तो न्यूक्लियस मधून बाहेर पडतो आणि सायटोप्लाझम मध्ये येतो. सायटोप्लाझम माहितीये ना? सायटोप्लाझम इज अ लिक्विड लाइक स्ट्रक्चर इन सेल. सेल मध्ये जे मीडियम असतं दॅट इज नोन ॲज सायटोप्लाझम. सो हे न्यूक्लियस मधून बाहेर आलं सायटोप्लाझम मध्ये. आता mRNA वरती आहे मेसेज जो तो DNA कडून घेऊन आलाय. सो प्रत्येक जो जे मेसेज घेऊन आलाय त्यांचे 3-3च्या बंडल मधून एक प्रोटीन बनतो. याच्यावरती असणारे जे कोड्स आहेत त्याच्या 3 कोड्सच्या मदतीने एक प्रोटीन म्हणजे एक अमिनो ऍसिड बनतो आणि अमिनो ऍसिड पासून प्रोटीन बनतात. आणि ह्या 3-3च्या बंडलला म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. समजा हा एक mRNAचा वरचा स्ट्रँड आहे बेस आणि त्याच्यावरती असणारे हे 3, समजा इथे आहे T, इथे आहे A आणि इथे पुन्हा आहे T. हा झाला 3चा एक सेट. त्याला म्हणणार ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणणार त्याला? सांगा, काय म्हणतात त्याला? ट्रिपलेट कोडॉन. एकदा का हा mRNA बनला की ह्या न्यूक्लियस वरून हा RNA पॉलिमरेज बाजूला निघून जातो आणि जाण्याआधी ह्या DNA ला पुन्हा त्याच्या वाइंडेड स्वरूपात, त्याच्या एकमेकांशी जोडलेल्या स्वरूपात बंद करून जातो. आता तयार झालेला हा जो mRNAचा स्ट्रँड आहे तो पुढच्या प्रोसेस साठी जाणार जिचं नाव आहे ट्रान्सलोकेशन. काय नाव आहे त्याचं? ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय? लोकेशन म्हणजे जागा आणि ट्रान्स म्हणजे बदलणे. ते जागा बदलतात. न्यूक्लियस मधून कुठे आले आता ते? सायटोप्लाझम मध्ये. तुम्हाला म्यूट केलंय का मी? नाही. तुम्ही शिक्षकांना विनंती आहे की अगर जर मुलांना काही बोलायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर माईक अनम्यूट करून द्या, जेणेकरून क्लास आपला एकतर्फी किंवा एकाच बाजूने होणार नाही. मी बोलते आणि ते फक्त ऐकतायत असं होणार नाही.
ओके, सो आपण आता बघितलं की ते न्यूक्लियस मध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्या आणि न्यूक्लियस मधून बाहेर आलाय आता mRNA, म्हणजे त्याचं ट्रान्सलोकेशन झालंय आणि मग त्याच्यानंतर त्याचं ट्रान्सलेशन होणार आहे, म्हणजे त्याचं भाषांतर होणार आहे. ट्रान्सलेशनचा अर्थ काय की एका लँग्वेज मधून दुसऱ्या लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतो. कसं ट्रान्सलेशन करतो मराठीचं इंग्लिश मध्ये, इंग्लिशचं मराठीमध्ये, तसं ते आता mRNA वरच्या कोडॉन्सचं, ट्रिपलेट कोडॉन्सचं ट्रान्सलेशन करणार आहे जीन्स मध्ये. आता हे mRNA वरून काय घेऊन आलंय, हे न्यूक्लिओटाइड्स असलेले काही कोड घेऊन आलाय ATGC. आता हे जे ATGC आहेत ना मुलांनो, ती खूप छान गोष्ट आहे की ते त्यांचं स्पेसिफिक जोडीदार आहे त्याच्या सोबतच राहतात. आता समजा हा A आहे, तो नेहमी T सोबतच राहतो. ऍपल कसे नेहमी T वर असतात, ऍपल्स आर ऑलवेज ऑन ट्री, तसं A हा नेहमी T सोबतच अटॅच होतो. आणि G हा नेहमी C सोबत, कार इज ऑलवेज इन गराज, तसं G इज इक्वल टू C. G आणि C ची जोडी असते. तर ह्या आता mRNA घेऊन आलाय असे वेगवेगळे कोड्स. RNA मध्ये T हा घटक नसतो, त्याच्या जागी U असतो. टीच्या जागी तिथे U हा न्यूक्लियोटाइड असतो. मग A आणि U ची जोडी होते. सो आता mRNA येताना त्याच्याकडे T नसल्यामुळे U जोडून घेऊन येतो आणि त्यानंतर त्या U ला जोडीदार A असा त्याचा उलटा तुम्ही या इमेज मध्ये बघू शकाल. सो mRNA ट्रान्सक्रिप्ट झाला, त्याचं ट्रान्सलोकेशन झालं, त्याचं ट्रान्सपोर्टेशन झालं फ्रॉम द न्यूक्लियस टू द सायटोप्लाझम, where there are ribosomes present आहेत तिथे, and their translocation process will be begin. So mRNA is subsequently translated into polypeptide chain. mRNA चं कन्वर्जन होतं पॉलिपेप्टाइड चेन मध्ये आणि त्यांच्यापासून मग प्रोटीन बनतात पुढे. आपल्या बुक मध्ये त्याची खूप छान डायग्राम दिलेली आहे, बघितली सर्वांनी? मी दाखवते तुम्हाला. दिसते ही, हे जे असे पताकासारखे लावलेले दिसतात ते आहेत न्यूक्लिओटाइड्स. बघूया, ATGC दिसतात तिथे. आता हा घेऊन आला mRNA, न्यूक्लियसच्या बाहेर आला, तिथे रायबोझोम्स आहेत. तो त्या mRNA ला आता रायबोझोम येऊन अटॅच होतो. रायबोझोम येऊन अटॅच होतो आणि त्याच्यासोबत येतात tRNA, ट्रान्सपोर्टेड RNA येतात. ते तिथे जाऊन अटॅच होतं. A आहे तर त्याला अटॅच कोण होणार? U. 3 A आहेत त्याला 3 A आहेत तर त्याला 3 U जॉईन होणार. मग tRNA ट्रान्सफर RNA ते घेऊन येतं आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून पुढे अमायनो ऍसिड बनतो आणि ह्या अमायनो ऍसिडच्या चेन पासून बनते प्रोटीन्स. अमायनो ऍसिडच्या चेन्स पासून बनतात प्रोटीन्स. समजतं इथपर्यंत मुलांना तुम्हाला?
कारण मला तुम्ही दिसत नाहीयेत आता कोणीच. सांगा तुम्हाला दिसत समजतंय? हँड रेस करून सांगा कुणाला आतापर्यंत समजलं. वैजाली आश्रमशाळा, सोनबर्डी आश्रमशाळा, वाल्मिक सरांच्या इथली मुलं. समजलं तुम्हाला? हँड रेस करून सांगा किंवा थम्सअप करून सांगा. समजतंय असं करून सांगा. आणि समजत नसेल तर असं करा, म्हणजे मी पुन्हा रिपीट समजत आहे. अच्छा, वाल्मिक सरांच्या इथल्या मुलांना नाही समजलंय का? कॅमेरा ऑन कर बेटा. यशवंत सरांच्या इथल्या मुलींना तुम्हाला समजले? तुमच्या आश्रमशाळेचं नाव काय आहे? यशवंत भुरसे सरांच्या इथे त्यांच्यासोबत ज्या मुली जॉईन झाल्या, मुलींना तुमच्या आश्रमशाळेचं नाव काय? यशवंत सर, माईक ऑन करून द्या मुलींकडे. बोला मॅडम. मुलांना समजतंय का सर? तुमच्या आश्रमशाळेचं नाव काय आहे? कन्या आश्रमशाळा. नेटवर्कचा प्रॉब्लेम होत आहे. ओके ओके, ठीक आहे सर. ओके ओके सर, तुम्ही ठीक आहे, तुम्ही कॅमेरा बंद करून ठेवा. मुलांना हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, कारण की याच्यातून आपल्याला समजतं की आपण जे तयार झालोय ते कशा प्रकारे तयार झालो असो, किंवा आपल्या शरीरामध्ये ज्या क्रिया चालू आहेत त्या कशा चालू आहेत. आता तुम्ही माझ्याशी बोलताय, माझं म्हणणं ऐकताय, मी तुमच्याशी बोलतोय, त्या मधल्या वेळेत सुद्धा आपल्या शरीरामध्ये अशा असंख्य क्रिया चालूच असतात. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सलेशन असं सतत चालूच असणार आहे. सध्या आपण बघितलं ट्रान्सलेशन, ज्याच्यामध्ये mRNA पासून पॉलिपेप्टाइड चेन तयार झाली अमिनो ऍसिड्सची, आणि अमिनो ऍसिड्स आर बिल्डिंग ब्लॉक फॉर प्रोटीन. प्रोटीन्स बनवण्यासाठीचे जे मेन इन्ग्रेडियंट आहेत ते आहेत अमिनो ऍसिड्स. ते बनतात या पूर्ण प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेस मधून. आणि ही सगळी जी प्रोसेस आहे ती कुठे होते? रायबोझोम्स मध्ये. जर तुम्हाला आठवत असेल की तुम्ही ॲनिमल सेल किंवा प्लांट सेल काढलीये, तर मग तुम्हाला त्यातून आठवेल की त्या सेलच्या स्ट्रक्चर मध्ये आपण रायबोझोम नावाचा एक घटक लिहिला होता. जो ट्रान्सलेशनची प्रोसेस कुठे होते? रायबोझोम्स मध्ये. कुठे होते? रायबोझोम मध्ये. तर शॉर्टकट बघूया आपण की ही प्रोसेस कशी होते. एक मिनिट, मी पीपीटी शेअर करते. दिसते स्क्रीन तुम्हाला?
स्क्रीन दिसते तुम्हाला शेअर केलेली पीपीटीची? दिसत असेल तर थम्स अप करा, नसेल दिसत तर थम्स डाऊन करा. दिसत नाहीये. ओके. सो प्रोटीन सिंथेसिस मध्ये सगळ्यात महत्वाची पहिली स्टेप काय असते की न्यूक्लियस मध्ये त्याला आरएनए पॉलिमरेज अटॅच होतो आणि डीएनएचं अनरॅव्हलिंग होतं, म्हणजे डीएनए ओपन होतो. त्या प्रोसेसला म्हणतात डीएनए अनरॅव्हलिंग. त्याचं डीएनए असतो असा एक पूर्णपणे एकमेकांशी अटॅच असलेला, तो असा वाइंड अप ओपन होत जातो, एकमेकांपासून त्याचे स्ट्रँड्स वेगळे होतात आणि ओपन झाल्यानंतर मग ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होते. ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं, त्याची स्टार्टिंग कशी होते, ज्या वेळेला आरएनए पॉलिमरेज प्रोमोटर साइटला, जिथून ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस सुरू होते त्या साइट वरती त्याला पुढे ढकलण्यासाठी एक प्रोमोटर असला, प्रोमोटरला तो अटॅच होतो. त्याच्यानंतर मग एमआरएनएचं सिंथेसिस होतं, म्हणजे त्याची असेंब्ली होते. हळूहळू एक एक न्यूक्लियोटाइड्स येतात आणि तिथे अटॅच होऊ लागतात. हे आरएनए पॉलिमरेज आहे आणि हे ओपन झालेला डीएनए. त्या ओपन झालेल्या डीएनएच्या खालच्या भागामध्ये असणारे जे कोडॉन्स आहेत त्यांना मॅचिंग असे न्यूक्लियोटाइड्स इथे फिरत असतात, ते येतात आणि इथे अटॅच होत जातात आणि त्यांच्यापासून बनत जातो एमआरएनए. ते झालं एमआरएनएचं सिंथेसिस. सिंथेसिसचा अर्थ आहे बनणे. मग इथे काय बनतंय, एमआरएनए बनतोय. So transcription is the first step in protein synthesis where genetic information is stored in DNA is copied into single stranded messenger RNA. mRNA चा फुल फॉर्म काय आहे, मेसेंजर आरएनए म्हणजेच mRNA. त्याच्यामध्ये काय होतंय की डीएनए वर असणारी जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी करून घेतली जाते एमआरएनए वरती. आणि या प्रोसेस मध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे, अनवाइंडिंग ऑफ डीएनए हेलिक्स, देन बाइंडिंग ऑफ आरएनए टू द पॉलिमरेज, and third one is assembly of nucleotides into complementary mRNA strands. जे डीएनएच्या खालच्या स्ट्रँड वरती असणारे जे कोड्स आहेत त्याला अपोजिट असे कोड्स आपल्याला एमआरएनए वरती बघायला मिळतात. समजले ट्रान्सक्रिप्शन तुम्हाला? माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? पण मला तुमचा येत नाहीये बाळा, मी अजिबात काही बोलत नाहीये. तुम्हाला समजतंय नाही समजत आहे सांगा ना. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस समजलीये ज्यांना त्यांनी हँड रेज करा. ज्यांना ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस समजली त्यांनी हँड रेज करा. चालसदी आश्रमशाळा, सोनबर्डी आश्रमशाळा, वैजली आश्रमशाळेतल्या मुलांनी थम्सअप केलंय. गडचिरोली इंग्लिश मीडियम स्कूल, डू यू अंडरस्टँड?
ओके, थँक्यू मुलांनो. सोनवर्डीच्या मुलांना कळालंय? ओके, लेट्स गो टू द नेक्स्ट टॉपिक. दिसतंय पीपीटी? पीपीटी दिसते तुम्हाला मुलांनो? नाही दिसत. अच्छा, एक सेकंड, मी पुन्हा शेअर करते. ओके, सो नेक्स्ट आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन मध्ये काय होतं, सगळ्यात पहिल्यांदा रायबोझोम्स असेंबली होते. रायबोझोम्स आर बाइंड टू द mRNA and tRNA to synthesize the protein. प्रोटीन बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा रायबोझोमचे mRNA ला अटॅच होतात, त्यानंतर वरच्या साईडला tRNA ला. Then next process is amino acid recruitment. अमिनो ऍसिड्सला शोधून तिथे अटॅच केलं जातं जो त्या कोड्स साठी मॅच असेल. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की ते 3 कोडॉन्स असतात, तिघांचा ग्रुप असतो. आता समजा A, T आणि C चा ग्रुप असेल तर ह्या 3 कोडांसाठी असणारं एक अमिनो ऍसिड वेगळं असणार आहे. त्यानंतर A, T, T या कोडांसाठी अजून वेगळा ग्रुप असणार आहे. सो यांच्यावरती डिपेंड असतं की त्या ठिकाणी कोणता अमिनो ऍसिड येऊन अटॅच होईल. त्यानंतर त्यांच्यामध्ये तयार झालेले जे अमिनो ऍसिड्स आहेत त्यांच्यामध्ये पॉलीपेप्टाइड बॉन्ड्स तयार होतात आणि ते एकमेकांना असे अटॅच होऊन त्यांची एक चेन बनत जाते. तिला म्हणतात पॉलीपेप्टाइड चेन. काय म्हणतात तिला? पॉलीपेप्टाइड चेन. And this is our proteins. अशा खूप साऱ्या चेन्स जेव्हा एकत्र येतात, that forms a complex structure of protein, and these protein controls various functions of body of living organism and their appearance too. त्यांच्या अपिअरन्स मध्ये म्हणजे त्यांच्या दिसण्यामध्ये सुद्धा त्या प्रोटीन्स चा महत्वाचा फंक्शन असतो, महत्वाचा रोल असतो. आणि सेम त्यांच्या फंक्शन्स मध्ये, त्यांच्या डेली टू डे लाईफ फंक्शन्स मध्ये सुद्धा त्यांचा खूप महत्वाचा रोल असतो. समजले तुम्हाला इथपर्यंत प्रोटीन सिंथेसिस कसं होत आहे? 3 मेन प्रोसेसने होत आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन and ट्रान्सलोकेशन and ट्रान्सलेशन. या 3 प्रोसेसने प्रोटीन सिंथेसिस होतं. समजलं? हँड रेज करा. समजलंय? ओके, ठीक आहे. याचा पुढचा भाग म्युटेशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. म्युटेशन मध्ये काय होतं
आणि त्याच्यापासून वेगवेगळे डिफेक्ट कसे बनतात ते सुद्धा बघूया.